जय शिवराय. पेन तालुका म्हणजे स्वराज्यातील छत्रपतींच्या राजधानीतला आवडता ठिकाण. अनेक ऐतिहासिक वास्तू ह्या तालुक्याला लाभलेल्या आहेत. आज 2026मध्ये 25पासून जी कामं चालू आहेत ती 2026 आता सुरू झालेलं आहे. जोराने कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याची कामं चालू आहेत. आज ही नगरपालिकेच्या बाजूने निघणारी आमदार महोदय आदरणीय पेन तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्या वास्तूच्या ठिकाणावरून ही गल्ली आहे. ही बाजारपेठ, भाजी मार्केट, फलं वगैरे विक्री यासाठी गजबजलेली असते. अनेक जण बाईकवरनंच खरेदी करतात, त्यामुळे ह्या गल्लीमध्ये खूपशी गर्दी असते, ट्रॅफिक लागलेली असते. आज त्या गल्लीचं, त्या रस्त्याचं रुंदीकरण करण्यासाठी येथील जी अनधिकृत कंपाऊंड होते, जे अनधिकृत दुकान वाढली होती, ते नगरपालिकेने तोडण्याचं काम चालू. आज फुटपाथवर दुकानदारांनी दुकानाचा गाला किंवा त्याचा भाग एक वाढवून तिथे परप्रांतीयांना व्यवसाय करण्यासाठी जागा दिली जाते. आणि आज इथला स्थानिक व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण त्याला जागा दिली जात नाही. कारण परप्रांती हे भाडा किंवा दिवसाची जी आकारणी असते ती त्या दुकानदाराला जास्त देतात. आणि त्यामुळे येथील हा स्थानिक दुकानदार परप्रांतीयांनाच तिथे गाडी लावायला किंवा धंदा लावायला आपल्या दुकानासमोर जागा देतो, पण ती जागा नगरपालिकेची अनधिकृतरित्याने बलकावलेली आहे. आज त्या जागेवर बुलडोजर फिरत आहे. पण याच्या नंतर ज्यावेळी हा रस्ता कंप्लीट होऊन ज्यावेळी इथे व्यवसाय नवीन चालू होतील, त्यावेळी माझं स्थानिकांना एकच सांगणं आहे का इथल्या भूमिपुत्रांनी आणि इथल्या स्थानिकांनी ही गल्ली आहे, ज्यावेळी रेडी हा रस्ता होईल त्यावेळी इथे तुम्ही सर्वांनी धंदा करणं, व्यवसाय करणं गरजेचं आहे. कारण मराठी माणूस जर व्यवसायात पडला तरच तो जगू शकतो आणि टिकू शकतो. बाहेरची जर लोंढे येऊन इथं कमवत असतील भाड्याने राहून, तर आपण आपल्या घरामध्ये राहतो, आपण आपल्या वास्तूमध्ये राहून आपण का कमवू शकत नाही? माझी सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी व्यवसायामध्ये उतरानी, इथं आपल्या तालुक्यामध्ये इथे व्यवसाय चालू करा. जय शिवराय, जय शंभूराय.